पंचवर्षीमध्ये आज आपण आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि खऱ्या अर्थानं राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका सातत्यानं बजावत आलेले सन्माननीय हरिभाऊजी लोळे, पंचायत समितीचे आपले वीरगणाचे उमेदवार, आपल्या सगळ्यांचे सहकारी सुधीरप्पा धुमाळ आणि खऱ्या अर्थानं पलीकडे बिवडी गणामधून आपले अधिकृत उमेदवार सायलीताई शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित आलो. आपल्या सगळ्यांचेच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे एक नेतृत्व आदरणीय संजय जगताप सर, त्याचबरोबर मंचकावरती सगळेच मान्यवर आहेत. मी सगळ्यांचा नामोल्लेख करून आपला सगळ्यांचा वेळ घेणार नाही, पण निश्चितपणे त्या ठिकाणी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारची भूमिका ज्यांनी त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली ते शैलेश तांदळे, भूषण काकोले, त्याचप्रमाणे कुंडलिक भाऊ, अनेक त्या ठिकाणी सहकाऱ्यांचा उल्लेख करावा लागेल. आपले संजय काका निगडे, खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये मंडळाचं आपलं त्या ठिकाणी अध्यक्षपद एक चांगल्या पद्धतीने भूषवणार आहे संजय काका, संतोषजी धुमाळ, जे त्या ठिकाणी मगाशी आम्ही बघितलं रॅलीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावायला सुरुवात केली. अनेकांचा नामोल्लेख करता येईल. उमेश आपले सरचिटणीस आहेत, उमेश, त्याचबरोबर सगळेच मान्यवर खाली त्या ठिकाणी दादा बसलेत, PG बसलेत, सगळे मान्यवर. खरं सर त्याच्यामध्ये प्रमुख लोक पण कुठं बसलेत, खाली बसलेत, म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये किती आपुलकी जिव्हाळा आहे त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या आमच्या त्या ठिकाणी भगिनी, माता भगिनी, बंधू आणि भगिनींनो, खरं एक चांगल्या विकासाच्या पर्वाला आपण सगळेजण सुरुवात करतोय. भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाभिमुख पक्ष. आज आपण पाहतोय संपूर्ण त्याच्यामध्ये जगामध्ये आपले त्या ठिकाणी लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी जो एक त्या ठिकाणी जगामध्ये भारताची मान उंचावली अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यपद्धती चालवलेली आहे. आज जगामध्ये त्या ठिकाणी आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये खूप मागं होता. गेल्या 7-8-10 वर्षाच्या काळामध्ये आपला देश त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ पाहतोय आणि क्वचित त्याच्यामध्ये काही दिवसामध्ये तो 1ल्या क्रमांकाच्या ह्याच्यामध्ये जगामध्ये येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम हे जगामध्ये त्या ठिकाणी चाललंय. राज्याची भूमिका घेतली तर राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय आज निवडणूक म्हणलं की बाकीचे सगळे मुख्यमंत्री असतील, बाकी सगळे सहकारी असतील, ते निवडणुकीमध्ये दंग असतात. पण आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि हे असं असताना आपले मुख्यमंत्री दावोसला गेले आणि दावोसला जाऊन आपल्या सुशिक्षित बेरोजगारांना, तरुणांना त्यांच्या कामाला, त्यांच्या हाताला काम देण्यासाठी 1,00,000-2 लाखाचे नाही 30 लाख कोटीच्या गुंतवणुकी महाराष्ट्रामध्ये होतील अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी ते करून आले. म्हणून त्याच्यामध्ये एक चांगलं वातावरण होत चाललंय. आम्ही सगळे असेल, संजय सर, मी असेल, आम्ही सगळे त्या ठिकाणी तुम्हा लोकांचं भवितव्य चांगलं घडावं, आपले कुटुंब त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत आणि आपल्याला समाज हा त्या ठिकाणी एकसंघपणानं जगामध्ये पुढे जात असताना, देश पुढे जात असताना तुमचा माझा समाज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर एका चांगल्या प्रक्रियेमध्ये पुढे यावा म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी तुम्हाला बरोबर घेऊन ही पावलं टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपण त्याच्यामध्ये पाहतो हरिभाऊ सारखा एक सहकारी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी एका छोट्याशा गावामधून पुढं आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सभापती म्हणून काम करताना त्यांचं एक नेतृत्व सिद्ध केलं, सामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. आज त्या ठिकाणी ते आपल्या बरोबर येऊन जिल्हा परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांची कामं भरभक्कमपणे करण्यासाठी आजच मी तुम्हाला सांगतो, नाथसाहेबांच्या साक्षीने सांगतो, हरिभाऊ लोळेंचं सीट कमळाच्या निशाणीवरती या तालुक्यामध्ये पुरंदरमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये विक्रमी मतानं त्या ठिकाणी निवडून आला. सर, हा कार्यकर्ता कुणाला उतला नाही, कुणाला त्या ठिकाणी मातला नाही. या कार्यकर्त्यानं त्याच्यामध्ये जो मनुष्य येईल त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि मग छोट्याशा गावाला आज सुधीरप्पा सारखा त्या ठिकाणी कार्यकर्ता की ज्या त्या ठिकाणी आम्ही बघितलं परवर्षी दादा तुम्ही सांगत होता की आप्पाला उमेदवारी दिली पाहिजे. आम्ही म्हणलं आप्पा कमी बोलतात, काय करतात, पण आप्पांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आदरणीय कैलासवासी चंदूकाका जगताप यांचं नाव मला आदराने त्या ठिकाणी घ्यावं लागतंय की आप्पांनी त्याच्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून
ह्या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर या भागामध्ये जे काय काम केलं, जे काकांना हवंसं, काकांच्या मनातलं काम की शेतकरी जुडला पाहिजे, सामान्य मनुष्य जुडला पाहिजे, आमची माता भगिनी जुडली पाहिजे, ते काम त्या ठिकाणी सुधार आप्पांनी करून दाखवलं. म्हणून सुधीर आप्पा सुद्धा त्या ठिकाणी, सुधीर आप्पा सुद्धा आजपर्यंत मी त्या ठिकाणी एवढी एकी पाहिली नाही, पण या गावामधली एकी आता त्या ठिकाणी पाहतोय. सगळे मान्यवर, बाकीच्या निवडणुकीत त्यांची विचारधारा इकडे तिकडे थोडीफार असते, पण या निवडणुकीत मी पाहतोय प्रत्येक धुमाळ कार्यकर्ता, प्रत्येक त्या ठिकाणी धुमाळांच्या कुटुंबातला कार्यकर्ता, इतरही त्या ठिकाणी आपला जो समाज आहे, समाजातला सुद्धा कार्यकर्ता, सगळे समाज म्हणजे माळवाडीपासून ते इकडे त्याच्यामध्ये आपल्या शेवटच्या वाडीपर्यंत सगळा समाज आज एकवटलेला आहे. आणि धुमाळ नाव हे फक्त धुमाळ नाहीये, वीर गावाचा स्वाभिमान म्हणून आप्पाला सुद्धा त्या ठिकाणी नंबर 1ची मतं त्या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी पडणार आहेत. त्याच्यामध्ये पुढे जमत नाही. राहिलं मगाशी त्या ठिकाणी सायली शिंदेच्या बाबतीत सांगितलं, अहो मनोज हा त्या ठिकाणी सर मनोजने मध्ये कार्यक्रम घेतले. कशाचे कार्यक्रम घेतले? त्याच्यामध्ये की गुरांच्या संदर्भात त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोफत कार्यक्रम, की त्यांच्या त्या ठिकाणी गायांचं लसीकरण असेल, त्यांचं त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी बांधवांना जी मदत असेल ती मनोज त्या ठिकाणी करत आले. मगाशी त्या ठिकाणी पैलवान तुकाराम शिंदेंचा नावाचा उल्लेख झाला. हे कुटुंब आज नाहीये, हे कुटुंब कायम त्याच्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये, आणि म्हणून शेतकऱ्यांशी ना जोडणारी ही सगळी माणसं आज एकत्रितपणानं त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या पुढे आलेले आहेत. नाथसाहेबाचा आपण त्या ठिकाणी आशीर्वाद घेतलेला आहे. निश्चितपणानं पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काय लढती त्या ठिकाणी पुढे येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मतदान आणि उच्चांकी मतदान शिंदेताईला आणि त्या ठिकाणी आपल्या धुमाळ आप्पांना आणि हरभाऊला होईल. आणि आपला जो आता उत्साह पाहिल्यानंतर तो उत्साह असाच त्या ठिकाणी आपण टिकून ठेवा, घराघरात पोचा, कुठेही त्या ठिकाणी गाफील राहू नका. कमळाच्या शेजारचं बटन दाबण्यासाठी आपण सगळ्यांना त्या ठिकाणी सांगा. आज त्या ठिकाणी लोक इच्छुक आहेत कमळाच्या शेजारचं बटन दाबण्यासाठी. आपला थोडा त्यांच्या पश्चात जाऊन आपला आग्रह धरला तर कमळाचं चिन्ह लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या घरामध्ये, लोकांच्या विचारामध्ये ते कमळाचे चिन्ह निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये तुमच्या आमच्या भागाचा विकास करण्यामध्ये मी असेल, आमचे संजय सर असतील, भारतीय जनता पार्टी असेल, कुठेही आपल्यासाठी कमी पडणार नाही. हाच विश्वास सगळ्या पुरंदरमध्ये त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तो विश्वास आता वीरमधून त्या ठिकाणी पुन्हा एकदा पुरंदरमध्ये पोचूया आणि कमळाच्या चिन्हावरती आपण भरघोस मतदान करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला